रक्षाबंधनाच्या दिवशी एका गावात एक वेगळीच घटना घडली. गावात दोन कुटुंब अनेक वर्षापासून वाद होता. बोलणं बंद होतं, एकमेकांच्या घरात जाणं बंद होतं. पण त्या दिवशी एका कुटुंबातील एका बहिणीने राखी घेतली आणि दुसऱ्या कुटुंबाच्या दारात जाऊन उभी राहिली. सगळ्यांना आश्चर्य वाटलं. तिने त्या घरातील मोठ्या व्यक्तीच्या हातावर राखी बांधली. आज मी तुमच्याशी जुन्या भांडणाचा हिशोब करायला आले आहे, नातं पुन्हा जोडायला आले आहे. समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांना तिच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, आजपासून हा वाद संपला. क्षणात दोन्ही कुटुंबातील लोक एकमेकांना भेटले. वर्षानुवर्षाची कटुता एका राखीच्या धाग्याने संपली. त्या दिवशी गावकऱ्यांना जाणवलं, कधीकधी मोठे वाद मिटवण्यासाठी मोठ्या भाषणाची गरज नसते, फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची गरज असते. रक्षाबंधन म्हणजे फक्त बहीण भावाचं नातं नाही, तर तुटलेले मने जोडण्याचा एक सुंदर बहाणा आहे. यंदा एक राखी अशा नात्याला बांधा जिथे काही कारणाने अंतर निर्माण झाले आहे. कारण नातं जपणारा धागा छोटासा असतो, पण त्याची ताकद खूप मोठी असते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब फॉलो करा.